मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. सत्तेपुढे न्यायव्यवस्था झुकणार का? कारण ठाकरेंची बाजू भक्कम दिसते, पण न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे प्रश्न का वाढवताहेत ठाकरेंची चिंता आणि समर्थकांचीही चिंता लक्षात घ्या. मंडळी, शिवसेना निकाल अंतिम टप्प्यात येत असताना नेमकं काय होणार हा प्रश्न सर्वांना पडलाय. आता तुम्हाला ठाऊक आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न आहे, शिवसेना कुणाची? मंडळी, यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान तुम्हाला ठाऊक असेल, शिवसेना ठाकरे गटाचे सहकारी वकील असीम सरोदे यांनी जे ऑब्झर्वेशन केलं त्यावरून ही शंका उपस्थित होत आहेत. मंडळी, काल परवा असीम सरोदे यांनी राहुल कुलकर्णी यांना मुलाखत दिली. त्या मुलाखतीनुसार तुम्हाला बघावं लागेल की अर्थात या शंकेला सत्याचा आधार नसतो, तरीही गेल्या काही वर्षात लागलेल्या अनेक निकालांचा संदर्भ जर का आपण घेतला, किंवा यापूर्वी जेव्हा बहुमताच्या प्रस्तावाला स्टे न देता ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मनमुरादपणे बहाल केलं, तर त्यावरून हे सगळं चिंता दिसते. मंडळी, पूर्वीच्या सर्व प्रक्रिया या बेकायदेशीर आहे हे न्यायालयाने समजून घेतलं होतं. अर्थातच मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत सोबत हे निरीक्षण नोंदवणारे आणखी 2 न्यायाधीश देखील आहेत. एक बागची आणि दुसऱ्या त्या मोहना मॅडम. या दोघांनी हे संपूर्ण प्रकरण नीट समजून घेतलेलं आहे, लक्षात घ्या. आता या उर्वरित दोघांच्या आकलनावरून ठाकरेंची बाजू भक्कम आहे असं असीम सरोदे यांचं म्हणणं आहे. परंतु दुसरीकडे न्यायमूर्ती सूर्यकांत हे मात्र अनेक प्रश्न वारंवार निर्माण का करीत आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थात तुमच्याकडून कुणी पक्ष सोडून गेले तर अशी काही तरतूद तुमच्याकडे असते का, वगैरे वगैरे असा प्रश्न त्यांनी कपिल सिब्बल यांना त्यांच्या पुढे उपस्थित केला. आता बघा, अर्थात मूळ शिवसेनेच्या घटनेत असं काही असतं का हा त्याचा अर्थ आहे. कदाचित हाच त्यांचा प्रश्न त्यांनी विचारला. पण असं होईल तर तसं करता येईल, तसं होईल तर असं करता येईल वगैरे, हे घटनेत कसं काय असणार? तो शेवटी कायद्याच्या अखत्यारीत येणारी ही बाब आहे. आणि यासाठीच 1985 सालापासून मला वाटते पक्षांतर बंदी कायदा आहे, तुम्हालाही ठाऊक असेल. मग त्या कायद्याचं काय? मग ही सगळी माहिती जस्टिस सूर्यकांत यांना माहिती आहे. सगळं हे माहिती असताना अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करण्याचं काही कारण दिसत नाही. परंतु दुसरी नाण्याची बाजू बघा, अशीही शंका येते की अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करून त्यांना काही आणखी खोलात जाऊन हे प्रकरण समजून घ्यायचं आहे का, अजून काही बाबी समजून घ्यायच्या आहेत का? कारण निकाल त्यांना द्यायचा आहे. एकूण 3 न्यायाधीश असले तरी अंतिम निकाला सूर्यकांत यांनाच द्यायचा आहे. आणि आणखी एक शंकेची बाजू लक्षात घ्या, या सर्व बंडखोरीचं नाट्य 4 वर्ष अगोदर कोर्टात गेलं हे सगळं प्रकरण. तेव्हा चंद्रचूड सर न्यायाधीश होते आणि सोबत सूर्यकांत देखील त्यांच्या होतेच. त्यामुळे डेवन पासून ही केस त्यांच्या नजरेखालून गेलेली आहे. कुणाच्या? सूर्यकांत यांच्या. चंद्रचूड गेले, त्यांची कारकीर्द संपली. यालाही कदाचित आता 1.5 वर्ष लोटलं असेल. मग तरीही कोर्टाने इतका विलंब का लावला? अशा अनेक शंका कुशंका येत आहे. मंडळी, अर्थात शंका ही शंकेचं भूतच म्हणावं लागेल. या अशाच तारीख पे तारीख मध्ये ठाकरे 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 आणि पटकन शिंदे असं तर होणार नाही ना. ठाकरेंचा विश्वास सूर्यकांत यांच्यावर आहे का, ही बातमी सुद्धा यापूर्वी मीडियावर आलेली आहे. तुम्ही ऐकलेली असेल, मला वाटते लोकमत आशिष जाधव यांनी काहीतरी ते केला होता तो रिपोर्टिंग. जनतेच्या शंकेप्रमाणे या प्रकरणात जर पक्षांतराला मान्यता मिळाली तर मग पक्षांतर बंदी कायदा नेमकं काय सांगतो हा देखील प्रश्न उपस्थित होणार आहे. मग कायदा कशासाठी आहे तो? मग उद्या कोणत्याही पक्षातील काही आमदार एकत्र आले, बहुमताचा आकडा दाखवला आणि म्हणाले की आम्हीच खरा पक्ष आहोत, तर मूळ पक्षाचं काय? हीच या संपूर्ण प्रकरणाची खरी कसोटी मंडळी आहे. आता बघा, कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीकडे पाहिलं तर न्यायमूर्ती जो माल्या बागची जे आहेत आणि न्यायमूर्ती दुसऱ्या मोहना मॅडम यांच्याकडून उपस्थित केले जाणारे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांनी ते समजून घेतलेलं आहे प्रकरण. मी कालच्या व्हिडिओतही तुम्हाला सांगितलं. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातला फरक, पक्षाची खरी ओळख, निवडणूक आयोगाच्या अधिकारांची मर्यादा आणि बहुमताच्या आधारे पक्षावर दावा करण्याचा प्रश्न, या सगळ्यांचा बारकाईने विचार होताना दिसतो. हे मात्र चिरंतन सत्य आहे, यात काही शंका नाही, काही दुमतच नाही.
आणि म्हणूनच ठाकरेंची बाजू कायदेशीर दृष्ट्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर मजबूत होताना दिसली आहे आपल्याला. आणि त्यामुळेच आपण व्हिडिओही केले याच्या पूर्वीचे आणि अनेक लोक करतायत. मंडळी, 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर दिलेल्या निकालात, ते तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फ्लोअर टेस्टच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते आणि ते कायदेशीर दृष्ट्या ते योग्य नव्हतं हेही पुढे आलं. पण त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टला समोर जाण्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला. आता हे काय म्हणावं याला, हे असं असल्यामुळे त्यांचं सरकार पुन्हा स्थापित करता येणार नाही असंही न्यायालयाने तेव्हा स्पष्ट केलं होतं. आता ही ठाकरेंनी घाई का केली हाही प्रश्न त्याच्यामध्ये उद्भवतो. म्हणजे चूक कुठे झाली होती यावर न्यायालयाने भाष्य केलं आहे यापूर्वी, पण त्या चुकीचा राजकीय परिणाम उलटवणं शक्य त्यांना झालं नाही. तेव्हा ते का झालं नाही देव जाणे. आणि इथेच आजचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो मंडळी, की 2022 मध्ये याच महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या काळात तुम्हालाही ठाऊक असेल, 28 जून आणि 29 जूनला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती JB पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर फ्लोअर टेस्टचा मुद्दा तेव्हा आला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी फ्लोअर टेस्टला स्थगिती दिली नाही. इथे मेघ बघा. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. अगदी घाईघाईने म्हटलं तरी चालेल. आता हा इतिहास आहे. आता यामध्ये कोणावर आरोप करण्याचा तसा प्रश्न उद्भवत नाही. जे काही घडलं ते ठाकरेंच्या हिशोबाने त्यांनी केलं आणि न्यायालयाने जे काय सांगितलं ते त्यांनी सांगितलं. पण अलीकडे झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर, जी आता मला वाटतं 6-7 ऑगस्टला झाली सुनावणी, महाराष्ट्राला हा जुना प्रश्न पुन्हा आठवला. आता या दरम्यान जर त्यावेळी फ्लोअर टेस्टला स्थगिती मिळाली असती तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता. स्वाभाविक आहे. आणि त्यानंतर झालेल्या घटनांचा कायदेशीर प्रवास हा वेगळा झाला असता. काहीतरी यापेक्षा वेगळं घडलं असतं. हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत नवनवीन आणि कठीण प्रश्न उपस्थित करताना दिसतात, तेव्हा महाराष्ट्राच्या मनात एक प्रश्न, एक चिंता, एक भीती, एक शंका निर्माण होते. हे प्रश्न अंतिम निकालाच्या दिशेचा संकेत आहेत का, की न्यायालय फक्त प्रत्येक बाजूचा युक्तिवाद पूर्णपणे तपासत आहे? याचं उत्तर आज कोणीही निश्चितपणे देऊ शकत नाही, हे मान्य आहे. पण हे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं देखील आहे मंडळी, हे लक्षात घ्या. कारण न्यायालयाच्या प्रश्नावरून निकालाचा अंदाज बांधणं धोकादायक आहे, हे अगदी स्वाभाविक आहे. न्यायमूर्ती कोणत्या बाजूने आहेत, कुणाला समर्थन देत आहेत, ती कुणाची बाजू काय समजून घेत आहेत, कपिल सिब्बलांचं म्हणणं कुठपर्यंत त्यांच्या लक्षात आलेलं आहे किंवा कुणाचा निकाल लागणार, हे त्यांच्या प्रश्नावरून आपल्याला ठरवता येणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मंडळी, या प्रकरणात प्रश्न फक्त ठाकरे विरुद्ध शिंदे एवढाच नाही. आता ही केस फार पुढे गेलेली आहे. मी कालच्याही व्हिडिओत तुम्हाला सांगितलं. प्रश्न आहे, बहुमताच्या नावाखाली पक्षांतराला संरक्षण मिळणार का? प्रश्न आहे, राजकीय पक्ष आणि त्याचा विधिमंडळ पक्ष यांच्यात अंतिम अधिकार कुणाचा? आणि सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, उद्या एखाद्या पक्षातील बहुसंख्य आमदारांनी पक्षावरच दावा केला तर मूळ पक्षाचं अस्तित्व कुठे राहणार? म्हणूनच महाराष्ट्र आज न्यायालयाकडे केवळ एका पक्षाच्या विजयासाठी पाहत नाही. आता हा व्हिडिओ बघाल तुम्ही तर तुम्हाला वाटेल की ठाकरे समर्थक यांनी खुश होतील किंवा दुःखी होतील, हा प्रश्नच नाही. महाराष्ट्र पाहतोय लोकशाहीच्या नियमांचं भवितव्य काय ठरतंय. कारण आज जर चुकीचा पायंडा पडला तर त्याचा परिणाम उद्या कोणत्याही पक्षावर होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आज ठाकरे असतील, उद्या दुसरा कोणी असेल. म्हणून हा निकाल फक्त शिवसेनेचा निकाल आता उरलेला नाही. हा निकाल भारतीय लोकशाहीमध्ये पक्षांतर, पक्षाची ओळख आणि आमदारांच्या बहुमताची मर्यादा याबाबत एक मोठा संदेश देणारा हा निकाल ठरू शकतो मंडळी, लक्षात घ्या. अतिशय महत्वाची आट्याकाट्यावरची ही लढाई आहे. आता चिंता वाढवणारी गोष्ट आहे. शेवटी एकच गोष्ट घडली, ती म्हणजे बघा, शिंदेच्या खासदारांनी नुकतीच दिल्लीत मोदींची भेट घेतली. आता ही घटना का घडली याही मागे बघा काय कारण असू शकतं. आणि